आज सातारा जिल्हा प्रशासनाकडे सातारा जिल्हा तालुका अंतर्गत प्रतापसिंह नगरमध्ये गेल्या 27 मार्च 2024 रोजी ज्या गरीब बांधवांची मातंग कुटुंबियांची बेकायदेशीर मार्गाने प्रशासनाने घरं पाडलेली आहेत, त्या अनुषंगाने गेली 6 महिने आम्ही ग्रामपंचायत ते मंत्रालयीन स्तरापर्यंत सर्वत्र आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला। नाईलाजाने आज या ठिकाणी लघुजी शक्ती सेना या संघटनेच्या वतीनं येणाऱ्या 8 तारखेपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या कडून आम्हाला या प्रकरणामध्ये संबंधितांना त्याच जागेवर घरं बांधून देण्यात यावीत। ज्या अधिकाऱ्यांनी ही घरं पाडली बेकायदेशीर मार्गाने कायदा हातात घेतलेला आहे त्यांच्या विरुद्ध कार्यवाही झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि जी घरं पाडली त्यांना नुकसान भरपाईपोटी 20 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे। ही घरं पाडताना जी बाधित घरं झाली शेजारची त्यांची घरं दुरुस्ती आणि त्यांनासुद्धा भरीव रकमेचं अर्थसहाय्य झालं पाहिजे। या मागण्या देऊन 8 तारखेचा अल्टिमेटम जिल्हा प्रशासनाला आणि इथल्या शासनाला दिलेला आहे। येणाऱ्या 8 तारखेपर्यंत जर उचित कार्यवाही झाली नाही तर लघुजी शक्ती सेना या सामाजिक लढाऊ संघटनेच्या वतीनं लहुश्री विष्णू कजवे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या 9 ऑक्टोबरला या प्रतापसिंह नगरमधून एक संपूर्ण या पीडितांच्या काफिल्यासह एक इन्साफ दो बिराड यात्रा मुंबईच्या दिशेने प्रस्थान करते। आपल्या सगळ्या मुलाबाळांसह लेकरा बाळांसह मुलं कोंबड्या वकड्या सगळ्या साहित्य घेऊन अगदी रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी रात्र होईल त्या ठिकाणी चटणी भाकर खाऊन मार्गक्रमण आम्ही मुंबईच्या दिशेनं वर्षा बंगल्याच्या दिशेनं करणार आहोत। मध्ये आम्हाला एक कमिशनर ऑफिस लागणार आहे पुण्याचं, तर पुण्याला 12 तारखेला कमिशनर ऑफिस समोर हा मुक्काम होणार आहे। त्याच्यानंतर येणाऱ्या 18 तारखेला नियोजित वर्षा बंगल्यावर ही बिराड यात्रा इन्साफ दो बिराड यात्रा पोहोचणार आहे आणि जोपर्यंत या पीडितांना न्याय मिळत नाही, यांना घरे बांधून मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आपलं सरकार या न्यायानं त्या मुख्यमंत्री महोदयांचा शासकीय बंगला म्हणजे तो जनतेचा बंगला आहे, आपला बंगला आहे आणि म्हणून यांना आम्ही पावसात घरं काढलेली आहेत, उघड्यावर उन्हाळा काढलेला आहे। आता मात्र थंडीत आम्ही राहायला तयार नाही, म्हणून सर्व पीडितांच्या काफिल्यासह आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा बंगल्यावर कायमस्वरूपी जोपर्यंत आमची घरं बांधून मिळत नाही, जोपर्यंत पीडितांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत निवासासाठी निवाऱ्याला आणि मुक्कामाला त्या ठिकाणी जाणार आहोत। अशा पद्धतीचं आज सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना, सचिवालयाला आणि जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या आपल्या माध्यमातून निश्चितपणानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून हा लोकशाहीचा जो महत्त्वाचा आधारस्तंभ आहे ते या माध्यमातून आवाज उठवावा आणि शासनापर्यंत आम्हाला न्याय मिळण्यासाठी आमचं सहकार्य करावं। निश्चितपणानं ही आगळीवेगळी लढाई आणि जर असं झालं नाही तर येणाऱ्या 9 तारखेच्या दरम्यान इन्साफ बिराड यात्रेच्या दरम्यान नाईलाजानं जर कायद्याचा सन्मान केला नाही, उचित कार्यवाही केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज लहुजी शक्ती सेना परिवाराच्या माध्यमातून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि अख्खा महाराष्ट्र आजपर्यंत महाराष्ट्रानं जी हानी पोहोचली नसेल, जो दिवस पाहिला नसेल तो इथल्या शासनाला प्रशासनाला दाखवल्याशिवाय लहुजी शक्ती सेना राहणार नाही। अशा पद्धतीचा सज्ज दमवाजा इशारा या ठिकाणी येतोय, विनंती करतोय आपल्या माध्यमातून सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय हो। आज सातारा जिल्हा प्रशासनाकडे सातारा जिल्हा तालुका अंतर्गत प्रतापसिंह नगरमध्ये गेल्या 27 मार्च 2024 रोजी ज्या गरीब बांधवांची मातंग कुटुंबियांची बेकायदेशीर मार्गाने प्रशासनाने घरं पाडलेली आहेत, त्या अनुषंगाने गेली 6 महिने आम्ही ग्रामपंचायत ते मंत्रालयीन स्तरापर्यंत सर्वत्र आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला। नाईलाजाने आज या ठिकाणी लघुजी शक्ती सेना या संघटनेच्या वतीनं येणाऱ्या 8 तारखेपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या कडून आम्हाला या प्रकरणामध्ये संबंधितांना त्याच जागेवर घरं बांधून देण्यात यावीत। ज्या अधिकाऱ्यांनी ही घरं पाडली बेकायदेशीर मार्गाने कायदा हातात घेतलेला आहे त्यांच्या विरुद्ध कार्यवाही झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि जी घरं पाडली त्यांना नुकसान भरपाईपोटी 20 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे। ही घरं पाडताना जी बाधित घरं झाली शेजारची त्यांची घरं दुरुस्ती आणि त्यांनासुद्धा भरीव रकमेचं अर्थसहाय्य झालं पाहिजे। या मागण्या देऊन 8 तारखेचा अल्टिमेटम जिल्हा प्रशासनाला आणि इथल्या शासनाला दिलेला आहे। येणाऱ्या 8 तारखेपर्यंत जर उचित कार्यवाही झाली नाही तर लहुजी शक्ती सेना या सामाजिक लढाऊ संघटनेच्या वतीनं लहुश्री विष्णू कजवे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या 9 ऑक्टोबरला या प्रतापसिंह नगरमधून एक संपूर्ण या पीडितांच्या काफिल्यासह एक इन्साफ दो बिराड यात्रा मुंबईच्या दिशेने प्रस्थान करते। आपल्या सगळ्या मुलाबाळांसह लेकरा बाळांसह मुलं कोंबड्या वकड्या सगळ्या साहित्य घेऊन अगदी रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी रात्र होईल त्या ठिकाणी चटणी भाकर खाऊन मार्गक्रमण आम्ही मुंबईच्या दिशेनं वर्षा बंगल्याच्या दिशेनं करणार आहोत। मध्ये आम्हाला एक कमिशनर ऑफिस लागणार आहे पुण्याचं, तर पुण्याला 12 तारखेला कमिशनर ऑफिस समोर हा मुक्काम होणार आहे। त्याच्यानंतर येणाऱ्या 18 तारखेला नियोजित वर्षा बंगल्यावर ही बिराड यात्रा इन्साफ दो बिराड यात्रा पोहोचणार आहे आणि जोपर्यंत या पीडितांना न्याय मिळत नाही, यांना घरे बांधून मिळत नाही
जोपर्यंत आम्ही आपलं सरकार या न्यायानं त्या मुख्यमंत्री महोदयांचा शासकीय बंगला म्हणजे तो जनतेचा बंगला आहे, आपला बंगला आहे. आणि म्हणून यांना आम्ही पावसात घरं काढलेली आहेत, उघड्यावर उन्हाळा काढलेला आहे. आता मात्र थंडीत आम्ही राहायला तयार नाही. म्हणून सर्व पीडितांच्या खापिल्याचं आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या वरच्या बंगल्यावर कायमस्वरूपी जोपर्यंत आमची घरं बांधून मिळत नाही, जोपर्यंत पीडितांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत निवासासाठी निवाऱ्याला आणि मुक्कामाला त्या ठिकाणी जाणार आहोत. अशा पद्धतीचं आज सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना, सचिवालयाला आणि जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. या आपल्या माध्यमातून निश्चितपणानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून हा लोकशाहीचा जो महत्त्वाचा आधारस्तंभ आहे ते या माध्यमातून आवाज उठवावा आणि शासनापर्यंत आम्हाला न्याय मिळण्यासाठी आमचं सहकार्य करावं. निश्चितपणानं ही आगळीवेगळी लढाई, आणि जर असं झालं नाही तर येणाऱ्या 9 तारखेच्या दरम्यान इन्साफ बिराड यात्रेच्या दरम्यान नाईलाजानं जर कायद्याचा सन्मान केला नाही, उचित कार्यवाही केली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज लहुजी शिक्षण परिवाराच्या माध्यमातून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि अख्खा महाराष्ट्र आजपर्यंत महाराष्ट्रानं जी हानी पोहोचली नसेल, जो दिवस पाहिला नसेल, तो इथल्या शासनाला प्रशासनाला दाखवल्याशिवाय लहुजी शक्ती सेना राहणार नाही. अशा पद्धतीचा सज्ज दमवाजा इशारा या ठिकाणी येतोय. विनंती करतोय आपल्या माध्यमातून सर्वांना क्रांतिकारी सप्रेम घेतोय. आणि जर न्याय मिळाला नाही तर 9 तारखेला मात्र आम्ही तोड उघडू. आणि 9 तारखेला तोड उघडल्याच्या नंतर आम्ही आज आमची लढाई लढत आहोत. मात्र ही संपूर्ण महाराष्ट्राची ताकद रस्त्यावर येऊन 9 तारखेला राजकीय शक्तीमध्ये परावर्तित जर झाली तर मात्र इथल्या व्यवस्थेला जी कोणी याच्या पाठीमागे सूत्रधार आहेत त्यांना पळती भुई थोडी केल्याचं आम्ही राहणार नाही. अशा पद्धतीचे व्याख्यान देशामध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना राईट्स असला तरी आंदोलनाची परवानगी कुठलाही कायदा आपल्याला देत नाही. आणि आपल्याला आमचा जीव घेणं हा प्रकार असल्यामुळं, आम्हाला आपत्तीत ढकलल्यामुळं आणि योगायोगानं याला जबाबदार प्रशासनच असल्यामुळं निश्चितपणानं या आंदोलनामध्ये आचारसंहिता आम्हाला आड येणार नाही. आणि वेळ प्रसंगी कितीही कठोर गुन्हे दाखल झाले, जबरी शिक्षेची तरतूद असणारे गुन्हे जर दाखल झाले तर लहुजी शक्ती सेना परिवार या ठिकाणी मागे हटणार नाही. ही लढाई नेताना आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत पीडितांना विस्थापितांना घरी भेटत नाही, तोपर्यंत आमचा निवारा त्या ठिकाणी आम्ही शोधणार. आणि जिल्हाधिकारी महोदयापासून तहसीलदार तलाठीपर्यंत घरी पाठवण्याची प्रोविजन या कायद्याअंतर्गत या कार्यामध्ये दडलेली आहे. ती सर्वे नंबर गट नंबर 70 ही मुलकी पड जमीन आहे. आणि ही जमीन मुलकी पड असल्यामुळं आजचं जे बसस्टँड आहे, हे बसस्टँड जेव्हा 81च्या दरम्यान बांधायला घेतलं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या स्वरूपाची एक झोपडपट्टीसारखी वसाहत होती, वस्ती होती. ते नागरिक तिथं राहत होते. आणि तत्कालीन सन्मान्य अभयसिंह राजे, उमाक्य आबासाहेब यांच्या पुढाकारातून प्रयत्नानं हे सगळे घर या ठिकाणाहून त्या ठिकाणी शिफ्ट केलेले आहेत. मात्र या ठिकाणी हे झालेच असलं तर निश्चितपणाने हे काही गैरमार्गाने होऊ शकत नाही. निश्चितपणाने याच्यामध्ये एखादा जिहाद निघाला असेल, परिपत्रक निघाला असेल, शासनानं प्रशासनानं निर्णय घेतला असेल, पण आज पंचायत समितीकडे ग्रामपंचायतकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे. या प्रकरणात केला असता आज एवढी घरं इथं शिफ्ट झालेली आहेत, ती बसलेली आहेत, त्यांना 10 बायची जागा देण्यात आलेली आहे, त्यांच्या नोंदी रेकॉर्ड आहे, सगळे रेकॉर्ड उपलब्ध आहे. माझा त्या अनुषंगानं आदेश कोणताही उपलब्ध नाही अशा पद्धतीचं ग्रामपंचायत उत्तर आहे. प्रशासन मला दुसऱ्या अनुषंगाने असं म्हणायचं की 1/2011 जी घर अतिक्रमण निवासी प्रयोजनासाठी त्या ठिकाणी होती आणि त्यांचं अतिक्रमण जर कायम केलं नसेल तर प्रदत्त समितीचे जबाबदार पदाधिकारी म्हणून आज ज्यांनी कार्यवाही केली आहे त्या तहसीलदारावरच कार्यवाही झाली पाहिजे अशी या ठिकाणी मी मागणी. 6 वर्षे खोट्या केस मध्ये पत्रकार बांधवांना बी पोलीस आला पाहिजे. आणि हे सगळं असताना मग माझं घर पाडणार, मग मला नोटीस आली पाहिजे. बरं मी इथं काय तुम्ही म्हणताय गुन्हेगार आहे, मी गुन्हेगार आहे तरी बाहेर पाहिजे. गुन्हा करायचं बाहेर नाही तर आम्ही गुन्हेगार कसे? आणि ती सारखेच गुन्हेगार आता आमच्यात असं प्रतापसिंहनगरने काय गँगरेप, बलात्कार, खून हे असं काय केलंच नाही. आसपासच्या गावामध्ये सगळंच घडते. गँगरेप होत्यात, बलात्कार होत्यात, परत खून होत्यात. असं प्रतापसिंहनगरनं तर काय केलंच नाही कधी. फक्त प्रतापसिंहनगरच का बांधणार, बाकीच्या गावाने एवढं मोठं कान होत्यात पण ते कधी नाही. म्हणजे कधी बदलायची, म्हणजे ही जी प्रथा जी आहे कमीत कमी आता तरी आमची मुलं मोठी झाली, परत लोक शिकले, ती आमच्या जेज झालाय, आमच्यात वकील आहे, इंजिनियर आहे. आता तर प्रतापसिंहनगरला जरा चांगल्या नजरेने बघा. बरं तुम्ही म्हणताय गुन्हेगार, अरे मग गुन्हेगार तरी बाहेर पाहिजे का नको गुन्हा आहे? माझा हे गुन्हेगारच बाहेर नाही म्हणले मी खोटी कारवाई, ही तर 100% खरं झालं. आणि ज्यांची घरं पाडली 11 जणांची, त्यात 1-2 जर सोडली
तर जवळजवळ 9 गुन्हे म्हणजे ज्या 9 पोरावर गुन्हा झालेला आहे त्यांच्या आता 18 वर्षे पूर्ण झालेत. म्हणजे त्यांच्यावर एकही गुन्हा नाही जन्मल्यापासून. आणि त्यांचे आई बाप धुणं भांडी आणि भंगारधंदा करतात, हमाली करतात. आता ती लोक घरं कशी बांधणार सांगा परत. बरं गुन्हा तरी त्यांच्यावर दाखवा तुम्ही, कागदपत्र तर बघा त्यांच्यावर. पहिलाच गुन्हा आहे ती बी कुठला 326 307 सारखा पहिल्याच गुन्ह्याला घर. ह्याच्यामध्ये काय झालंय 80% सरकारी लोकांनी 80% लोकांना म्हणजे ही दिलंच नाही की कुठल्या तर राजकीय म्हणजे राजकीय माणूस आज ना उद्या ते बाहेर निघत त्यानं सरकारावर दबाव टाकून ही घरं पाडली असं म्हणलं तरी चुकीचं वाटणार नाही. आता ती कोण राजकीय आहे आज ना उद्या येईल बाहेर गेल ते म्हणजे अनेक मला तर असं वाटतं की राजकीय माणूस जे आहे तोच घर बांधून दिला असं माझी गॅरंटी आहे. कारण का आज ना उद्या बाहेर येईल ना माझं एक समज आहे. मला माहित नाही मी आता जेलमध्ये आलो आणि घरे मिळून दे हे महत्वाचं आणि त्यानं घरं बांधले ज्या राजकीय माणसानं त्याला सुद्धा आज ना उद्या वाईट वाटणार नाही ना. अध्यक्ष बी बाहेर पटलं आपल्याला मतदानी कोणाला बी होईल फक्त न्याय भेटावं गरिबांना घरं मिळावं ह्याच्याच लढाई चालू आहे. ठीक आहे आमदार कोण बी होईल कुठला तरी आमदार आला तरी आपला विकास काम गटारीचे रस्त्याचे समाज म्हणजे आम्ही भागामध्ये आणि माझ्या माध्यमिक समाजासाठी मोठा लढा आहे बरं. आरक्षणासाठी मी पुणे ते नागपूर पदयात्रा काढल्यात इथं हेलिकॉप्टर मधनं बोलण्यासाठी माझं माध्यमिक समाजाची मोठे कार्य आहे. त्याच्यामुळे आज ना उद्या आमदारची गरज आहे. आणि मला कुठे आमदार व्हायचंय तेव्हा मला आमदार कुठे व्हायचंय तेव्हा पैसे देणारा असल्यातला माणूस नाही. त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक आमदार येणार. आणि जो बी कोणी आमदार आहे म्हणजे आमदार असो खासदार असो किंवा मंत्री असो घरात पाडण्यामध्ये त्याचा हात असो 100% तुम्हाला सांगतो तुमच्या चॅनल तोच घर बांधून देणार मला. कारण का माझा स्वभाव तसा आहे. ओके माझा स्वभाव चांगले असल्यामुळे त्याचा हाताने तीच घर बांधून देणार.